महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि त्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या कामाला गती दिल्याचं पाहायला मिळालं. निवडणूक जसजशी तोंडावर येऊ लागली तसतसे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने राज्यातील 288 मतदारसंघात उमेदवार चाचपणी आणि सोबतच जागा वाटपाच्या प्रक्रियेला गती दिली. पुढे निवडणूक जसजशी टप्प्यात आली तसतसे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा सुरू झाली. सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा, याला शिवसेना पाठिंबा देईल असं सांगून या चर्चेला तोंड फोडलं. यावर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी निवडणुकीनंतर ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होणार असे सांगत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे महायुतीकडून महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्यासाठी महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असे प्रति आव्हान महाविकास आघाडीला दिले. महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र हा विषय एवढ्यावरच न थांबता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून वारंवार एकमेकांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचे आव्हान देण्यात आले. अशातच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच प्रचारादरम्यान नुकतेच काही दिवसापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रात प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. यावरून आता देवेंद्र फडणवीसच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणार असे तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली. त्याचाच आढावा आपण आपल्या न्यूज अनकटच्या #राजकारण या कार्यक्रमात घेणार आहोत. नमस्कार, मी गुरुराज आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत एक सूचक विधान करत मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले. मात्र नाराजीमुळे महायुतीमध्ये नाराजी किंवा शह-काटशहाचे राजकारण होऊ नये आणि मराठा समाजाच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू नये यासाठी मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच तिन्ही पक्ष एकत्र बसून घेण्याची भूमिका अमित शहा यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असून शिंदेंप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवारही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपाबरोबर आल्याने आता त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी असे त्यांच्या समर्थकांना वाटते. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांनाही आता मुख्यमंत्रीपद मिळावे असे अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना वाटते. गेल्या वेळी सर्वाधिक जागा भाजपाच्या असूनही शिंदे बरोबर आल्याने सत्ता आली म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. या निवडणुकीतही भाजप 152 जागा लढवित असल्याने महायुतीमध्ये भाजपच सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरणार आहे. त्रिशंकू स्थिती आल्यास अपक्ष आणि छोटे पक्ष यांचा पाठिंबा घेऊन शिंदे पवार गटाशी समन्वय साधण्याचे काम भाजपाच्या मुख्यमंत्र्याला करावे लागणार. त्या दृष्टीने फडणवीस हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार असतील. पण फडणवीस यांना पक्षांतर्गत काही प्रमाणात विरोध असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि अन्य कार्यकर्त्यांची फडणवीस यांच्याबाबत नाराजीची आहे. या नाराजीचा फटका बसल्याने लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपाची वाताहत झाली. त्यामुळे फडणवीस यांना आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्यास मराठा समाजाच्या नाराजीचा फटकाही निवडणुकीत बसू शकतो. त्याचबरोबर शिंदे पवार गटातील पदाधिकारी आणि नेतेही त्यामुळे नाराज होऊन निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काम न करण्याची शक्यता आहे. शिंदे किंवा अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद घोषित केल्यास भाजपामध्ये आता मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरून त्याचा फटका आता निवडणुकीत बसू शकतो. भाजपाने 2014, 2019 आणि 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले होते आणि निवडणुकीत बहुमत मिळवले. विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, त्यावेळी बहुमत मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस यांना 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आले आणि भाजपा शिवसेना युतीला बहुमत मिळाले. नंतर शिवसेना महाविकास आघाडीत गेल्याने भाजपाची सत्ता आली नाही. पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्यामुळे
बहुमत मिळूनही या निवडणुकीत मात्र सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत भाजपाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणे टाळले. फडणवीस यांना विजयी करायचे आहे अशी भावना राज्यातील जनतेमध्ये दिसली असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्याचे संकेत दिले. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न असला तरी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. गेल्या काही वर्षात अन्य राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. तसा प्रयोग महाराष्ट्रासारख्या राज्यात केला जाण्याची शक्यता आता खूपच कमी आहे. शह-काटशहाच्या राजकारणात शिंदे, पवार की फडणवीस यापैकी कोणी मुख्यमंत्री पदासाठी बाजी मारणार की नवीनच नेत्याच्या गळ्यात माळ पडणार हे आता निवडणुकीनंतरच ठरणार. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात महायुती, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तिसरी आघाडी ही निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर इतर छोटे पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीत नाराज झालेले बंडखोर आणि इतर अपक्ष उमेदवार हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच या निवडणुकीत जनता जनार्दन मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार, महाविकास आघाडी की महायुती, या व्यतिरिक्त त्रिशंकू परिस्थिती तयार झाल्यास काय, यानंतर सत्तेचे सोपस्कार कोण पार पाडणार याचा फैसला झाल्यानंतरच आता राज्यात मुख्यमंत्रीपदी कोण येणार हे स्पष्ट होणार आहे. तर तुर्तास वेळ झाली आहे हॅशटॅग राजकारणाच्या या भागात इथेच थांबण्याची. पुढील भागात पाहूयात नवीन विषयावरील राजकारण.